राहुल दुबईत नोकरी करतो. पती परदेशात गेल्यावर तिने रोहितशी अफेअर केलं. अनेक वर्षापासून दोघांचे संबंध होते. संबंधातून खूप धक्कादायक गुन्हे अलीकडे घडत आहे. बिहारमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका विवाहित महिलेने तिच्या बॉयफ्रेंडचा खून केला. तिने खून करून पोलिसांची दिशाभूल केली. मात्र अखेर तिने आपलं कृत्य कबूल केलं. तिच्या बॉयफ्रेंडचा फक्त सापळा पोलिसांना सापडला. बिहारमधल्या बांका इथल्या धरमपूर गावात ही घटना घडली. एका विवाहितेशी संबंध ठेवणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेतल्या मृताचं नाव रोहित कुमार आहे. तो टेटे बंबर गावाचा रहिवासी होता. आरोपी महिलेचं नाव निशा कुमार असं आहे. तिचा पती राहुल दुबईत नोकरी करतो. पती परदेशात गेल्यावर तिने रोहितशी अफेअर केलं. अनेक वर्षापासून दोघांचे अनैतिक संबंध होते. मात्र अचानक निशाने रोहितला मारून टाकलं. रोहित 12 दिवसापूर्वी बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबियांनी निशावर आरोप केले. रोहितच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार रोहितचं अनेक वर्षापासून निशाशी अफेअर होतं. त्याला खूप समजवलं, मात्र त्याने कोणाचं ऐकलं नाही. याच दरम्यान निशाचा पती राहुल नोकरीसाठी दुबईत गेला. त्यानंतर रोहितचं निशाच्या घरी येणं जाणं वाढलं. या दोघांबद्दल आजूबाजूचे लोकही बोलू लागले. निशाच्या घरी हे समजल्यावर ते रागावले. एकदा तर निशाच्या घरच्यांनी तिला रोहित सोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. त्यानंतर मोठा गोंधळ झाला. मात्र नंतर हे प्रकरण परस्पर सामंजस्याने सोडण्यात आलं. 21 ऑक्टोबरला रोहित त्याची बाईक तारापूर जवळ नावादा गावात एका नातेवाईकाच्या घरी देऊन निशाला भेटायला धरमपूरला गेला. मात्र तो परत आलाच नाही. मग नातेवाईकाने तो बेपत्ता असल्याचं त्याच्या घरी सांगितलं. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. निशाने तिच्या घरच्यांनी रोहितचा खून केल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र निशा पोलिसांची दिशाभूल करत राहिली. नंतर तिने या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी श्वानाच्या मदतीने तपास सुरू केला. दबाव वाढल्यानंतर निशाने कोर्टात आत्मसमर्थन केलं. तिने रोहितच्या खुनाची कबुली दिली आणि हे कृत्य धरमपूरला बिट्टू कुमार आणि इतरांच्या मदतीने केल्याचं सांगितलं. पोलिसांनी नंतर या आरोपींना अटक केली. बिट्टूला रोहितच्या मृतदेहाबद्दल विचारलं. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे शोभिचक मालडीह बहियारमध्ये एका शेतातून रोहितचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्याचा मृतदेह कुजला होता. फक्त सांगडा उरला होता. आरोपींनी रोहितला का मारलं? निशा व रोहित नको त्या अवस्थेत दिसल्यामुळे तिचे नातेवाईक तिच्या विरोधात होते व तिचा पतीही खूप रागावला होता. म्हणून त्यामुळे निशाने रोहितला मारले असे गावाकडील लोकांचे म्हणणे आहे. निशाचा पती राहुल सहभागी आहे का, ज्याचाही तपास पोलीस करत आहे. धन्यवाद.